शेतकरी मित्रांनो, आपण इथं कपाशीमध्ये आहोत. तर कपाशीमध्ये बघू शकता आपण अशा प्रकारे मावा जर आपल्या पिकावर असेल तर आपले पान जे आहे हे वरून आतमध्ये वाकते, त्याचे बोट खालच्या बाजूने वाकतात. म्हणजे हे पानाचे जे आहेत हे जसं बोटासारखं आहे, तर हे भाग जो आहे हा खालच्या बाजूने वाकतो, त्याला खालून मावा असतो आणि अशा प्रकारे तुडतुडे पण असतात, हे आपण बघू शकता. आता इथं मावा तर आहेच, परंतु तुडतुड्याचं प्रमाण बघा इथं अशा प्रकारे आहे. आता इथं पाती आहे, हे पान फांदी पूर्ण माव्याने असं व्यापून घेतलेलं आहे. पान आतमध्ये वाकलेलं आहे आणि मागच्या बाजूनं पूर्ण रस शोषण केलेलं आहे अशा प्रकारे. तर हा थ्रिप्सचा अटॅकसुद्धा याच्यामुळेच येतो. आणि मित्रकीड पण इथं आहे, परंतु मित्रकिडीपेक्षा जास्त अटॅक असल्यामुळं, मित्रकीड कमी असल्यामुळं तो अटॅक आपला कवर होत नाही. तर आणि बघा इथं शेंड्यामध्ये पण मावा आहे, हे बघा, आणि कुठं कुठं पांढरी माशी पण आहे. तर अशा प्लॉटला काय करायचं, तर हे असे जे प्लॉट आहेत तर आपण फुलीबाज ज्यावेळेस लावतो त्यावेळेस अशा प्रकारे जास्त झाडं आपल्याला मागची दिसतात. आता हा प्लॉट मोठा आहे आणि सर्व झाडं मोठी आहेत, परंतु असं जर मागचं झाड लावलेलं असेल तर याच्यावर जास्त माव्याचा आणि तुडतुड्याचा अटॅक याच्यावर जास्त येतो. तर अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं इमिडा 10 ग्राम घ्यायचं, 10 मिली घ्यायचं. त्यासोबत याच्यासोबत रोगर नावाचं एक येते, हे रोगर नावाचं घ्यायचं 20 मिली, 20 मिली रोगर घ्यायचं, 10 मिली इमिडा घ्यायचा आणि सोबत बुरशीनाशक रेडोमिल गोल्ड घ्यायचं आणि इसाबियन 40 मिली घ्यायचं. आणि हे सर्व 15 लिटर पाण्यात टाकून जर आपण फवारलं तर हा रोग जो आहे हा पूर्ण साफसफाई होऊन जाईल आणि आपला पीक जे आहे, हे झाड जे आहे, हे झाड आपलं एकदम असं फ्रेश होऊन जाईल. तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे जर नियोजन केलं तर आपण आपल्या पिकाची सुधारणा चांगल्या प्रकारे करू शकतो. झाड फ्रेश होऊन जाईल आणि कॉन्फिडरमुळं मावा तुडतुडा आणि जर जास्त असेल तर रोगर टाकल्यामुळं ते अजूनसुद्धा कवर होईल. आणि दुसरी गोष्ट, इसाबियनमुळं झाडं पण चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल, हिरवगार होईल. आणि रेडोमिल गोल्ड बुरशीनाशकामुळं पातेगळ होणार नाही, झाड मजबूत होईल, हिरवेपणा पण येईल. अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं आहे. तर असं जर नियोजन केलं तर आपलं पीक सुधारू शकते, अन्यथा पूर्ण पीक आपलं वाया जाऊ शकते. तर त्यासाठी अशी काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे.